ते ना नद्या बिद्या सगळं आता आपण करायला जाऊया कारण चिंगरीवर क्रॉसिंग आहे बघा. गौरी हॉल येतो. आजची तारीख 25 आणि वाजलं किती रुटीन मला नाही माहिती. मी झोपेतून उठून आलो जसं तुम्ही बघताय दुपारचा टाइम आहे आणि 5:25 झालं असं ऋतिक बोलतं. आणि इथे भरपूर पाऊस आहे, भरपूर म्हणजे भरपूर. काय इथे ना नद्या बिद्या सगळं भरलेलं आहे. आता आपण तेच एक्सप्लोर करायला जाऊया कारण माझ्याकडे सकाळपासून गाडी नव्हती तर ऋतिक मला घ्यायला आलाय. आता आपण बघूया कसं पुढे काय कुठे काय काय भरलंय काय नाही. मी फक्त स्टेटसवर बघितलंय आणि गाईड पण आमची सकाळी 10 वाजल्यापासून गायब आहे. ती अजून नाही आली आणि कदाचित अजून 5-6 येणार पण नाही. आता बघू कधी काय ते. ॲम्ब्युलन्स चालल्यात गाईस. जरा धोक्याची घटना वाटते. आणि काय बोलतात आपल्याला एक टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे गव्हर्नमेंटतर्फे की हे 3 दिवस सांगितलं आहे उद्या परवा की हे खूप काय बोलतात त्याला अपघातकालीन आहे, अलर्ट आहे. तर तुम्ही घराच्या बाहेर निघू नका आणि काळजी घ्या स्वतःची. तर आता मी थोडंसं एक्सप्लोअर करूया आपल्या एरियामध्ये एक्सप्लोअर करूया जी आपल्याला गोष्ट माहिती आहे. तर तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. आता हा ब्लॉग कधी येईल मला नाही माहिती पण आज मी तुम्हाला सगळं दाखवतो काय काय तुम्ही बघितलं जिथं तिथे MCQ आले आहेत कारण लाईटच नाही आले खूप वेळापासून. आणि आम्ही वैतागलो माझ्या फोनमध्ये जरा पण चार्ज नाही तरी पण आपण ब्लॉग करूया कारण आपल्याला आपण ब्लॉगर आहे ते आपल्याला खास पूर दाखवणार तुम्हाला आता पूर. तर काय आता इथे तुम्हाला हां चल घे तुम्हाला आता इथं पूर दाखवतो. आता वॉटर क्रॉसिंग रिव्हर क्रॉसिंग आहे बघा. बाय ड्रीमिंग बा बंद बेकार गाईस तुम्ही बघू शकता बघा. इथून नको इकडून घे. तर गाईस बघा तिथे पण तसंच सीन आहे. आता आम्ही इकडून फिरून जातोय. बघू आता तुम्हाला सगळं दाखवणार मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही ब्लॉग बघत राहा. तुम्ही वेस्टचे राहणारे असाल तर तुम्हाला हे माहिती असेल. ही बिल्डिंग वरून तुम्ही समजाल की इथून सरळ गेलं का गौरी हॉल येतो आणि गौरी हॉलची एंट्रन्स बघा फुल स्विमिंग पूल पार करून तुम्हाला गौरी हॉलला लग्न करायला जायला लागेल. काय बोलतो नको बाबा अशी एवढ्या घाणीतले नाल्याचं पाणी पण मिक्स झालं असेल ते. अरे हा पण नाही हा नाला भरलाय काहीच नाला भरलाय. तर गाईज बघा तुम्ही ही बिल्डिंग या बिल्डिंगच्या समोर इथून सरळ गेलं का भारत कॉलेज आहे. कर तुम्ही बघू शकता बघा लोक कामावरून येतात आणि बघा काय मजा म्हणून पण येतात आणि हे लोक फोटो काढण्यासाठी जातात. हे लोक फोटो काढण्यासाठी ऋतिक तू पण जातो. काहीच तुम्ही नाला बघू शकता बघा. अजून 10-15 नाही कमी बोललो मी पण 1-1.5 तास पाऊस पडला तर हा नाला ओव्हरफ्लो होऊन असा इथे येईल आणि हा जो एवढा एरिया उरलाय हा पण पाण्यात जाईल. तर प्लीज तुम्ही ब्लॉग बघा आणि घरातच बसा. हा स्मशानभूमीच्या समोरचा पूल बघा आणि फॉर्च्युनर बघा. तिथे पाणी बघा किती भरलेलं आहे आणि हा नाला खतरनाक सीन. पडली गाडी बघा गाईज बघा. चला फॉर्च्युनर घ्यायला लागेल गाईज आपल्याला. इसलिए हमको म्हणून आम्हाला सबस्क्राईब करा. मग आम्ही पण फॉर्च्युनर घेऊन असं तुम्हाला पाणी बिणी नेऊन दाखवू शकतो. काय बोलतो शिफ्ट लागलो. आता नेक्स्ट लोकेशन. आता मी नवीन जिथं शिफ्ट झालो हे शनीनगर आहे. इथून थोडंसंच अंतर आहे माझ्या घरापासून तर मला वाटतं माझं पण घर जाणार आहे. तुम्ही बघू शकता वाव तो नाला आणि जमीन ही मिक्स झालेली आहे. आणि हा भाई बघा वायपर मारून ते पाणी तिकडे ढकलतोय पण तेव्हा इकडेच येतं. ते गाय आहेत
आणि हे बघा हे अंडरग्राऊंड गाळे बोलतात त्याला. आणि हे बघा हे पूर्ण अर्ध्याहून जास्त गेलेले बिचारांची, ज्यांची हालत आता काही वेळा त्यांची पण हालत तशीच होणार. शिव ह्या गाईज हे हसण्याची गोष्ट नाही, पण आपण याला एन्जॉयमेंट म्हणून घेऊया. काय करणार आता, आपण काय कोसू नाही शकत ना, रडून का होणार आहे. तेव्हा आपण खुश राहूया आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी दाखवत जातो. शिव तर गाईज बघू शकता तुम्ही, ही वालोलीची नदी बोलू शकता हिला. म्हणजे तीच नदी आहे, ही जॉईंट होते, पण मी ही वालोलीच्या साईडून तुम्हाला दाखवतोय. आणि बघा एक पर्यंत पाणी भरलंय. आणि इथून पुढे तुम्ही गेलात ना, ते मोहनचे बंगले आहेत बघा, इथून तुम्हाला दिसतील. हे तर नेहमीच जातात पाण्यात. ते बघा हे ज्यांनी इथं प्रॉपर्टी घेतली असेल बाबा, त्याची तर पूर्ण वाट लागली असेल. आणि बघा इथं बघा हाच तो पूल आणि हेच ते बंगले जे मी तुम्हाला दाखवले. आता ते बघा बंगल्यात पाणी घुसलेलं पण आहे इथे, तुम्ही बघू शकता. आणि काही वेळ अजून पाऊस असला तर खूप हालत बेकार होणार इथे. तर बघा सगळे आपले लोक लाईट गेले म्हणून सगळे बाहेर निघालेत. त्यांनी बघितलं ना मी ब्लॉग करतो, बोलतो हाय गाईज. आणि इथून तुम्ही एंट्री बघा गाईज. बघा इथे पण सेम हालत. अरे उतर आपण तर काही असं फिरत आता इथे आम्ही वॉच टॉवरला आलोय, कारण इथे पण नदी आहे. वॉच टॉवरला ना आलो, माथेरानला आलो. घोडा दाखवता बघा, इथं घोडा पण आहे छानसा. तर माथेरानला नाही काय, आम्ही वॉच टॉवरलाच आलोय. आणि इथे पण एक नदी आहे ना, ती बघायला आलोय, कारण तिथून आम्ही येत होतो सोनेली गावातून. तर तिथे पण खूप पाणी भरलं, जसं तुम्ही आता बघितलं मागच्या क्लिपमध्ये. हे बघा सोलार पॅनल पण पडला, त्याचं लाईटांचा सोलार पॅनल आहे तो पडला. तर तिथे पण रस्ता नव्हता. मग आम्ही विचार केला राहटोली मार्गे आपण नदी दाखवू तुम्हाला. तर मग आम्ही राहटोली मार्गे येत होतो, तर हे रस्त्यातच जातोय म्हणून आलो. आणि बघा मी आता खूप पाण्यात घुसलोय आणि आता मी असं वाटतं की मी फसलोय. मी आता मला कोणतरी वाचवायला या असं तुम्हाला खूप लोक बोलतील. पण हे असं काय नाही, एवढं पण काय पाणी नाही. तुम्हाला दाखवतो किती पाणी आहे. फायनली आपल्याला बघायला भेटले उल्हास नदी. बघा गाईज थोडंसंच बाकी आहे आणि थोड्या वेळात हे दोन्ही पूल पाण्यात. शुभ आता काही वेळासाठी पाऊस थांबलेला आहे का बोलतो ऋतिक. आणि ते पोलिसांनी अडवून ठेवलेले आहे, पोलीस जाऊन नाही देते लोकांना कुठेच. तेव्हा ते बोलतात रिटर्न फिरा. गाड्यांना तर जाऊच देत नाही, पण लोक चालत येते तिथून कामावर येणारे लोक. आणि बघा तुम्ही फोर्स बघा पाण्याचा पडला तो गेला बाई. काय बोलतो हे लोक आहे बघा किती बघायला. आणि ही वायर बघा गाईज, ही वायर इथे 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 ती खाली बघा, खाली ती पण खाली लोंबकली आहे म्हणून लाईट गेले. तो आता आम्ही निघतो, कारण आम्हाला कदाचित दांडे पडू शकतात. मग आपण निघलेलं बरं. काय बोलतो गाईज, आम्ही असं लपून छपून आलो या ब्रिजवर हे लोकांसोबतच. अलाउड नव्हतं इथे ना, इथे ना अलाउड नव्हतं, पोलिसांनी आम्हाला थांबून ठेवलेलं आहे तिथे. पण तरी आता आम्ही आलोय. आणि बघा किती खतरनाक आहे व्ह्यू, किती खतरनाक. आणि पाण्याचा प्रेशर बघा तुम्ही, पाण्याचा प्रेशर बघा, पाण्याचा प्रेशर फक्त किती भयानक दृश्य वाटतंय हे. ही आमची उल्हास नदी वाटतच नाही किती खतरनाक. काय बोलतो ऋतिक, अतिशय खतरनाक पाऊस, अतिशय खतरनाक काय. आता आम्ही वालोली नदीच्या पुलावर आहे आणि इथे ट्रॅफिक बघा किती खतरनाक झालेलं आहे. तर गाईज आम्हाला ॲक्च्युली पनवेल हायवेला जायचं होतं, पण जसं तुम्ही बघितलं की वालोली नदीच्या ब्रिजवर किती ट्रॅफिक होता. तर येताना अंधार झाला बघा. तर मग काय जाताना आलं, माझ्या फोनला चार्जिंग पण नाही. आणि नशीब लाईट आलेली आहे, तुम्ही बघू शकता लाईट आलेली आहे सकाळची जी गेलेली. आता माझा फोन डेड होणार आहे म्हणून बोललो आता ब्लॉग एंड करून टाकू. जे होईल ते होईल, जेवढा झाला असेल. कसा वाटलं तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बदलापूरबद्दल काय बोलायचं आहे आणि बदलापूरच्या पुराबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. शू बाय.